कठोरा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आदिवासी समाजाने प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे। तक्रार अर्ज सादर करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। 25 जानेवारी 2026 रोजी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना गटविकास अधिकारी पाटील यांनी लेखी पत्र देत प्रस्तावित उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती। 1 महिन्याच्या आत योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन त्या पत्रात देण्यात आले होते। मात्र जवळपास 20 दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आदिवासी बांधवांची प्रमुख मागणी म्हणजे गट क्रमांक 2 मधील जागेची अधिकृत मोजणी आणि सीमांकन करून ती घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी। परंतु भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी प्रक्रियेला अद्याप सुरुवातच झालेली नसल्याचे सांगितले जात आहे। नियमित फी भरूनही जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीवर करण्यात आला आहे। दरम्यान आंदोलकांनी टोकाचा इशारा देत सांगितले आहे की ज्या जागेवर घरकुल उभारायचे आहे त्याच ठिकाणी आम्ही जिवंत समाधी घेऊ। या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। गटविकास अधिकारी यावर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। 25 फेब्रुवारीपर्यंत मोजणी व सीमांकन पूर्ण झाल्यास 26 फेब्रुवारीपासून पंचायत समिती चोपडा येथे बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे। आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आणि न्याय मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। जय आदिवासी जय भीम। दादू भाऊ काय सांगा ऐकल्या भाऊ स्वान मागला 26 जानेवारीकडे आम्हाला भीम आर्मी कमिशन कडून उपोषण होता जागा साठवलं तर 25 तारीखला व्हिडिओनं आमला बोलायली नतडे आणि तेच सांगितलं की बुवा उपोषण काय काढू नका, तुम्हाला जागा 1 महिन्यानं पहिलं मोजी देसू, उपोषणला काय बटू नका। मग आम काय बटाना उपोषणला तर कमीत कमी आज 20-25 दिन व्हा म्हणत तर अधिकारी जागा मोजायला येणार असं किंवा ग्रामसेवक सरपंच कोणी जाडे आम्हाला जागा मोजिना दिलं नाही तर आम 25 तारीख लुगात वाट देखसू नंतर 26 तारीखला एक गड्डा खंजीर ना एक गड्डा खंजीर ना स्टार्टिंगला तर 26 तारीख ना दिन गड्डा म्हणजे घरकुल येलं ते बटन बटाटे जितकी समाधी लेवाला तयार आहे कारण की गैरती राहिली आता 3-4 वर्ष जाणार येणार त्यांना फायदर करत फिरणं आता किती झालं जी मारणे एक कमिशन त्याच्याकडून चालूच पण आता जर मोजी दिलं ना तर डायरेक्ट आमना जागा सोडलं आडे जिवंत समाधी लेवाला तयार आणि येस नाही आम्ही कार्य जबाबदार ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत आणि BDO पाटील आवरी जय आदिवासी जय भीम।